दिला म्हणजे काय म्हणते शिवलाल कुठं आहे म्हणते सध्या? ते हिंगण घाट का कुठं वरदेश तिकडे हा म्हणे बा. मध्ये त्याने उचललं म्हणे त्या फाट्याहून, गाडी तिथंच आहे म्हणे आणि तिथून मला तिकडे घेऊन गेले म्हणे आणि मला रस्त्यात सोडून दिलं म्हणे. आता मी बिन तिकीटचा कुठं जाऊ? तर आता हे बा त्याला 300 रुपये टाका लागते तर ते वापस येते. अशी गोष्ट झाली म्हणते बा खतरनाक. दे बा 300ची काही गोष्ट नसते आबाजी. देतात तेवढं टाकून, फक्त शिवलाल आला ना हे लय महत्वाचं आहे. फक्त मी काय म्हणतो त्यानं काय शिवलाला काय धमकी दिली म्हणते आजची बी अजून? शांताराम मी काय म्हणतो आजही धमकी दिली म्हणते शिवल्यानं गोष्ट ऐकली म्हणते त्याची. आजही रातच्यानं काहीतरी गेम करणार आहे म्हणते बा तुया. आता काय मशीन आहे ते का काय करते त्याच्या मनातलं त्याला माहित. आम्ही तर आता काय शांताराम भाऊ किडनॅप करते का मला? अरे शांताराम भाऊ फायदा मला तुम्ही जरा समोर राहिला बा, नाही तर न्यायचे तुम्हालाच. आता आम्ही हसायची गोष्ट नाही ना झुमरे. इथं यायच्या राजा गायला फाशी आली तू राजा हसून राहिला. उद्या यायला किडनॅप नाही म्हणलं तिकडे नलू आहे दुसरीकडे ड्युटीवर. तिकडे जर त्यांना काही इसा लावला तर मग सगळं समोर भाऊ आपल्याला विचार करायला लागणार आहे आता. काऊन की त्यांना आता रातोरात जर समजा यायले झोडपे देऊन आता ते शिवल्याला घेऊन गेले म्हणजे का मामूल लोक आहे का ते बा आपल्याला कधी लाभाजी काही ना काहीतरी आता रणनीती आगा लागते बरं. रणनीती नाही हे बा तू काय कर नलूला फोन करून दे. तिला म्हणा तू घरी येऊन जाय म्हणा. तू काही तिथं आज ड्युटीवर जाऊ नको म्हणा. आता गेली असेल ते 9 साडे 9 वाजले आता. लवकर फोन लावा तिला म्हणा घरी चालली आहे म्हणा तू. बस तसं करा तुम्ही म्हणजे टेन्शनचं काम नाही. हो तिथं धोका आहे बरं. हो इकडे तर आपल्या गावातल्या आता काय तुमच्या नीन मशीन येईन. म्हशी पशी तर आपण संरक्षण देऊच आज म्हणा काही विषय नाही. आता आंबा तर नेला उतरून दुसरं काय वारात ते काही नाही का भैमून उपटून देणार आहे का ते. म्हणून म्हणतो नलूला इथं बोलवून घ्या आणि आज आपण ते म्हशीची रखवाली करून आज त्याला झोडपीत देऊ आता कोणती आलती. तसंच करावं लागेल नाही का? हो का बरोबर मी नलूला फोन करून बोलवून घेतो नाही का? बरं ठीक आहे लावून देतो मग तिथं फोन. लाव तिला फोन ला ये म्हणा घरी काही थांबू नको म्हणा. 2-3 दिवस जरा राहू दे सुट्टी काढ म्हणा. हॅलो बोला ना बाबा. बोला. नलू कुठं आहे म्हणलं सध्या तू? नेमकेच हॉस्पिटलला पोहोचले मी आता. काऊन काय होतं? तर नलू मी काय म्हणतो तू काय कर आजची उद्याची 1-2 दिवसाची समजा 2-3 दिवस सुट्टी काढून चालली आहे म्हणला. कोणते कारण सांग अर्जंट घरी येऊन जाय. काय म्हणलं काय कारण काय? कारणचं हे पहा मी इथं आल्यावर सांगतो सगळं तुले. तू येऊन जाय फक्त सुट्टी काढून पटकन चालली तू. जास्त थांबूच नको. गाडी आहे ना येऊन जाय. पण तुम्ही कारण तर सांगा मला काय तर मला तर कळायला पाहिजे का नाही. सांग रे बा. ते कसं नलू आपलं शांतारामची आहे की नाही तब्येत नाही बरोबर. हात लटलट करून राहिले पाय असे म्हणजे जागेवर थांबून नाही राहिले. म्हणून म्हणलं त्याला अशी धडकी भरली छातीतनी. तर तू कसं येऊन जातो म्हणलं घरी. नका सांगू बाबाजी. का आता मला मी आवाज ऐकला नाही का? असा आवाज नसते ना. ते बा खरं सांगतो तुले शांताराम नाही का त्याच्या मागं मामा लुटरेला हात धुवून लागेला म्हणलं. ते गुंडा ते तुला फोन नव्हता केला त्याने काल. तर त्यानं कसं आंबा उतरून नेला शेवटी. आंबा नेला तर नेला अजून डबल धमकी दिली की आजही मी काही ना काही करणार आहोत. म्हणून म्हणलं कसं शांतारामने काळजी वाटते ना पोरगी म्हटलं. फालतू किडनॅपचं आता हे बा मोठं कठीण काम झालं ना आजकाल. तर तू सटकन सुट्टी काढून चालली. असं म्हणजे इथं काय कायदा नाही का काही नाही का म्हटलं. मी बघून घेऊ काय करायचं. मी येत नाही म्हटलं काय कोण करते बघतो त्याचं. असंच नाही ऐकत नाही ना पोरगी. अरे पण मग मी काय म्हणतो काय तू येत नाही का मग? नाही मी येतच नाही. मी झाबरूला फोन करून कळवते की तू जा म्हणून. तुम्ही काही काळजी करू नका. बरं आता तू इच्छाच नाही तर मग मी हे आईला पाठवून देतो तिथं तुझ्या क्वार्टरमध्ये. आणि झाबरूला तू फोन करून इकडे पाठवून दे मग. त्याला हे प्रकरण सांगून दे. बरोबर मी सांगते त्याला काही हरकत नाही. ठीक आहे आणि मी तुम्हाला फोन करून सांगून देते मग. ओके. चाचा ये आज काय को आ गया कबाब में हड्डी. आज का काम फेल होता अपना राजा. तो ना क्या है बकरे वाला फालतू का आ गया. अपना काम में पूरा बेंगा डाल दिया इसने. ए क्या है रे इधर काय को आया तू? क्या कर रहा है? हेच वाटतं नाही बहुतेक हेच आहे. काही नाही बस हे आपल्या बकऱ्या चारून राहिलो तुम्हाला. अच्छा बकरे चरा नहीं क्या? बकरे के साथ तेरे को भुसाड़ डाल दूंगा मैं समझा क्या? कौन है मालूम है देखो? आता तुम्ही कोण आहे आता काय माहिती. आता रेल्वे तर बंद झाली आपली इकडली. रेल्वे तर काय बंद आहे आता. मग कोण आहे साहेब आहे का तुम्ही? अच्छा रेल बंद कर दिया. रेल बंद कर दी तो फिर क्या इधर काय को बकरे लाता तू? ये इधर लाने का नहीं. रेलवे का ये जो डिपार्टमेंट है ना बहुत खतरनाक है. भुसावल की तारीख लगती समझा. बकरे के साथ जमा कर दूंगा. चल यहाँ से आने का नहीं इधर. लोहा चोरी जा रहा है रोड का. रेल्वे बंद है तो. बरं साहेब हो जातो ना जातो. बस जरा हे चरल्या की चाललं जातो. थांबतही नाही मी. कुठं बसता बा कोण चोराचं मार नाव याचं. कोई बोल रहा मैं लोहा चोरी जा रहा है इधर का. खंबे वंबे चोरी गए बोलते कल. हम साहब है रेलवे के. चल जल्दी 5 मिनट में निकल जाने का क्या? ठीक है रुकते हम उधर जरा सा. गाड़ी बाड़ी का सामान लेके आते. चल निकल यहाँ से. बस जरा तमाक घोटतो जातो. हो काय हरकत नाही. जल्दी निपटने का. इधर रहने का नहीं. चलो सर चलो. म्हणलं आज काही जमत नाही आहे. एवढ्यातच चारते बकऱ्या उद्या पोवा. हो चल. हेच असले पाहिजे लोहा चोरणारे नाही का. हो आता आपण दिसल्याच्या ना वापस गेले. आजचा काम फेल झालं यायचं. 100% उद्या रंग्यात पकडतो यायला आता. हॅलो बोल नलू बोल.
काय डिटेक्टिव्ह साहेब, हा बोलणं काय बोलणं हा तिकडे म्हटलं तुमच्या होणाऱ्या सासरेबाची परिस्थिती किती गंभीर आहे म्हटलं. हा थोडस बघा जरा, ते कोण काय त्याचं नाव मामा लुटेरे, हा किती त्यांना त्रास देत आहे. आंबा उतरून नेला आमचा, एक आंबा खायला भेटत नाही आता. आता मी काय म्हणते, आज पण ते काहीतरी करणार आहे म्हणे. माझ्या घरच्यांना तर भीती आहे की मला किडनॅप करणार आहे का. म्हणून म्हटलं थोडस डोक्यात घे गंभीरतेनं, आणि थोडस रामपूरला जा आणि तिथं ते प्रकरण सॉल्व्ह कर. आता जर म्हणा हो तर इकडे आता हे इथून तिकडे बाबाला फोन करन, बाबा तिकडे सगळ्या गावात पेरन, डिटेक्टिव्ह येऊन राहिला, तिकडे ते वार्ता मामाजवळ पोहोचन. मामा काय पुढचा कार्यक्रम करणार आहे. बरं बरं, काहीतरी नाहीच म्हण लागन. तर नलू, मी काय म्हटलं, मी थोडंसं इकडे कामात आहो, तर आज तर काही माझं जमत नाही. हो आज म्हणा 2 दिवस जमत नाही माझं. बोलतो तुझ्या जिभेला थोडं हाड आहे रे. हा म्हटलं गावाचा प्रश्न आहे, माझ्या वडिलाचा प्रश्न आहे. हा म्हणतो 2 दिवसानं होईल, तिकडे माझ्या 2 दिवसानं माझ्या बाबाचं काही झालं म्हणजे मग काही गरज नाही. म्हटलं काही जाऊ नको आता. हो ठेव फोन तू. राग आला तर काही इलाज नाही, पण आता गोष्ट लिकीज होऊ देता येत नाही ना. हो आता डिटेक्टिव्ह म्हटल्यावर तेवढी ती सहनशीलता ठेवाच लागेल आपल्याला. आता मामा लुटरेचं गचाळ पकडतो मी, नाही का. बरं बरं, आता पहिले जातो लक्ष्मणरावच्या धाब्यावर, आलू पोग्याला पकडून तिथं बोलावत त्याला, पाहतो कुठचं काय आहे. आता त्याला आता कपडे गिपडे बदलून घ्या आणि या बकऱ्यावाल्याला आवाज द्या लागल, त्याच्या बकऱ्या त्याच्या हवाली करून द्या लागल. आणि हे चाच्या भतीच्या उद्या निपटा लागल, नाही का. पहिले हे प्रकरण निपटायचं, नंतर चाच्या भतीच्या. चलो रे भाई. ओळखली नाही मी कोणत्या साहेबाला, पण काय आता धाड टाकली का काय झालं तर. बरं झालं म्हणलं झाबरू आहे. तर मी काय म्हणतो, कसं काय इकडे चक्कर टाकला म्हणलं, बऱ्याच दिवसानं आला धाब्यावर. आणि सहज आपलं तपासाचं काम चालू होतं इथं. एका ठिकाणी साहेब यायचे आहेत, मला अर्धा घंटा टाइम आहे, चला बा भेटून या. काय म्हणते गावातलं वातावरण इथे बरं आहे. काय विचारतो तू, सोड बा बुराट वातावरण. मग दिवसा झोप नाही, दिवसभर धाब्यावर राहा, संध्याकाळची जागल करा. मग काय तर मोठं कठीण काम झालं. जागते राहो काय, ते चोऱ्या मार्या सरे राळे सुरू आहे रामपुरात. मग काय तर आता मी त्या आंब्या खालून आलो, मग शांताराम गणगणीचा आंबा चोरी गेला, ते बी चॅलेंज देऊन किंवा चोरतो म्हणून चोरला असल्या का ना, पहिले नेला चोरून एक. काय करा, मोठं कठीण काम झालं बा. मामा लुटल्यानं तंग केलं. आलू पोंगायला म्हणलं, मी आला समजावून सांगितलं तरी लागा मायबीन करूनच राहिला ते. सांगत ना समजावून. लक्ष्मण भाऊ ते नाही ना, ते मी सांगतो ना. मी काय म्हणतो झाबरू, मामा लुटेरे नाहीच आहे या प्रकरणात. मला त्याला फोन करून सांगितलं ना की बा समजावून सांग म्हणे त्याले एक वेळ, नाही तर मग कसं मग काम खराब होईल म्हणे. मग खराब होईल म्हणजे मग त्यानंच केलं असेल ना ते. मग दुसरं कोण करणार आहे. दुसरा कोण आहे तिथं करणारा. बा सांगून थकलो ना मी. ते नव्हे ना, त्याला मी फोनही केला ना. मी आला का रे बा काहून असं करून राहिला. तर ते म्हणे नाही म्हणे बा, मी नेलंच नाही म्हणे, मला फोनही आलता म्हणे. तर यायनं फोनही केला रामपूरवाल्यानं, तर ते म्हणे मी आणलाच नाही म्हणे आंबा, मी घरी आहो म्हणे. काहीच नाही ना, तेच होय ना, लुटेरेच होय ना, 100% मला माहित आहे. मग त्याच्याशिवाय दुसरा एवढा शातीर नाही ना. तुम्ही एवढी जागल करून म्हणता तरी त्यानं नेला म्हणजे लय झालं ना. बाबा चंद्रभाऊच्या घराले 5-6 पोट्टी समोर, 5-6 मांग, तिकडे त्या कोट्यापाशी डॅनी बुडा, मग पूर्ण गावातली रातभर जागले लोक. तरी शेवटी त्यानं आंबा नेलाच तोडून. मग मोठा गेम झाला. आजही करणार आहे म्हणजे काय होतं. पाय बा ते काय कसं आहे ते, तू जर इकडे राहते ते पहिले पाय. मला आता नलूचा फोन आला होता. मग काय आता नलूनं फोन केला म्हणे बाप्पा म्हणे, पण आता हे इकडचं सोडून तिकडे मला इकडलं काम नाही करता येत ना, कोणतं एक कर लाग. पण तरी मला अर्धा तासात अजूनही मधात सर सूट भेटली, तर याचा आपण खोल फिटिंग करू शकतो. तर तू काय कर, समजा आपला आलुपोंगा भाऊ, तुम्ही त्या मामा लुटेरे खरोखर ते इकडे जर असेल ना तर इथं पोहोचन ते. ते तर मला फोनवर समजलं की बा तिकडे वर्ध्याचे तिकडे आहे असं तसं. म्हणून म्हणलं जरासं तुम्ही फोन लावा आणि इथं बोलावून दाखवा दिले. गोल आत्ता बोलावते पाहा तुम्ही, अर्ध्या घंट्याच्यात हजर होते. मग काही सांगते ना, जे कोणी लबाड बोलते कोणी काय करते. थांबा मी 1 मिनिट. दिले मी आता कसं थोडी चक्कर मारून डबल इथे येतो. आला की मला फोन कर दा काय. ओके ठीक आहे, चला येतो मग. तुम्हीच सांगा ना, म्या जर त्याला उचलून नेलं असतं तिकडे वर्ध्याचे तिकडे, तर इतके अर्ध्या घंटे तिथं पोचलो असतो का मी. सांगा बा तुम्ही सांगा. अरे म्या पहिलाही आंबा उतरवला नाही आणि हे दुसराही नाही, मग दोन्ही आंबे उतरवल्याचा मावर आरोप आला. मग मी काय खोटं नाही बोलून राहिलो ना, मी खरं सांगून राहिलो ना. पण आज बाकी गेम करतो मी द्यायचा, आज नाही सोडत ते येईल. हो लय झालं ना, अति झालं नाही आता. अरे बा थांबा ना राजा साळ भाऊ, आता लोक 2 चोऱ्या त्यानं केल्या, तिसऱ्यात तुम्ही अटक जा, म्हणजे सगळं तुमच्या अंगावर. आला ना आता आपल्या जो जासू झालेला आहे, सगळं बरोबर करते ती. तुम्ही फक्त खरं सांगा काय आहे तो. ना मी पळतच नाही ना कोणाच्या भानगडीत. माय 20,000 मी आधी दिले, फालतू दिले म्या, मग त्याच्याच्यानं माया सगळा गेम झाला. आधी दिले म्हणजे कोणाला दिले तुम्ही पैसे, म्हणजे शांताराम भाऊले का. ना ते आपले काय त्याचं नाव काशीनाथ गैबाने. हो ते म्हणे मले खादोड्याचं व्याज द्यावं लागते म्हणे 16,000 रुपये. 4 लाख अंगार आहे म्हणे आमच्या. तर म्हणे मला पहिले पैसे पाहिजे म्हणे. हो तर मग त्याचा 20,000चा आंबा घेतला म्या आणि त्याला आधीच दिले पैसे. आणि दुसऱ्या दिवशी गेलं पाहिलं तर आंबाही चोरीला गेला. मला तर वाटते त्यानंच उतरून नेला काय सांगा. म्हणजे ते बी कमावले आणि ही बी कमावले, मी बसलो फिटून. अच्छा, तर म्हणजे तुम्ही त्याला पहिले 20,000 दिले नाही का, कायसाठी म्हणे ते. काय खादोड्याचं व्याज द्यावं लागतं म्हणे बुवा, काय 4 लाख आहे म्हणे असं म्हणे बुवा.
बरोबर, थांबा, तुम्हाला चोर आताच सापडते आपल्याला. खरोखर पैसे खादोळे दिले का नाही? चिमणराव आणि आपले त्याचे घरमालक बाळभाऊ, यायला पाठवून देतो मी त्याच्या घरी खादोळ्याच्या. टॅली करून येतील ते, त्यानंतर आपण बोलू पुढचं काय खरं काय खोटं काय. ना तुम्ही कोणत्याही पद्धतीनं पहा, पण मी नाही यायचेत नाही. हो, तुम्ही जा, माहिती काढा चिमणराव आणि या लवकर वापस. मी इथंच आहो. ठीक आहे, मी घर मालकाला घेऊन जातो, जरा आयडियाने विचारून येतो. खरंच त्याने पैसे दिले का बा? मग पुढचा गुत्ता आपला सुटणारच आहे. ठीक आहे, येतो मग मी. नाही ओळखतो तुम्हाला, ओळखत नाही आता तुम्ही. आता भाऊ कापड दुकानावर असता, बाजून असतं करायचं तुमचं. आता काय आम्ही काय ओळखत नाही का? आणि हे तुमचे भाडे करू पेपर एजन्सीवाले, चिमणराव पेपर एजन्सी. बोला ना, काय विषय काय होता? मला कशासाठी आले होते? थोडी कशी माहिती घ्यायची होती. यायनं वावर इकला आत्ता. 4-5 लाख रुपये आले, एक एकर इकलं. तर आता पैसे असले की वाचचे देणं लोक आले. तर रामपूरचे 2-3 जण आले होते. तुमच्याकडे कामाला नव्हते का? शिवलाल आणि आपला बबन काशी ना. तर ते म्हणे बा कसं व्याजानं पैसे पाहिजे होते. तर मग कसं बँकेत ठेवल्यापेक्षा हे म्हणे द्याव का? तर त्याला म्हटलं बा कसं व्याज देत जा. तर ते म्हणे हो म्हणे, खादोडे साहेबाला आपण व्याज देतो म्हणे. आत्ता 16,000 रुपये दिले म्हणे या 1 तारखेला. म्हणून म्हणलं तुम्हाला बा चौकशी करून पाहा, दिले का तुम्हाला? तर तुमचे 4 लाख आहे म्हणजे त्याच्या अंगावर दर महिन्याला ते व्याज देत असते म्हणे तुम्हाला. हे त्रिमूर्ती बरोबर हात जोडा, कमाल झालं. यायला तुम्ही म्हणतो ना, हे सैन्य बाजून ठेवा आणि या तिघाला पाकिस्तानात पाठवा. पुरा सफा करून येते तिघ जण, पुरं सफा. अरे बा कायचं व्याज कायचं काय बा? 4 लाख रुपये हटकून राहिल्या, रुपये दिला नाही मला. उलटा मला फटका बसायची शक्यता आहे. मग 4 लाख जाव काढाले तर माझ्या 8 लाख काढायची होती. म्हणून तुम्ही मुकाट्याने बसला सध्या मी. आता या 1 तारखेला 16,000 रुपये व्याज दिलं म्हणते तुम्हाला. आंबे इकून आता मामा लुटरेपासून माझ्या साडवापासून पैसे घेऊन तुम्हाला दिले ना. अरे नाही ना बाबा, मला काय दिलं व्याज आणखी? मुद्दल नाही, व्याज कुठून देते ते? बा पैसे देऊ नका बा, फिटले म्हणून समजा ते गेलेच समजा. हो गेले बरं, विशेष नाही. असं आहे ते नाही म्हणजे पैसे म्हणजे तुमचे व्याज दिलंच नाही. अरे मुद्दल नाही ना, पण मी मुद्दल काढतो. आज ना उद्या बा थोडीशी एपिसोड होऊ द्या काही. यायचा काटाच काढणार मी. तिघाले हे बा सांगतो ना, आसपास नाही यायला तळीपारच केल्याशिवाय राहत नाही मी. नावाचा खादोडेच नाही मी. हो ना ते पाहा तुमचं आता. ठीक आहे मग, बरं झालं तुम्ही सांगितलं, कल्पना दिली. नाही तर हे आता त्याला 2 लाख देत होते. तर चला बच्ची म्हणून काही विषय नाही म्हणून खरं. चला. काय म्हणजे मग खादोडे काय दिले पैसे देई ना? अरे कायचे पैसे काय सगळा खडकू नाही दिला म्हणते. मग 4 लाख रुपये तेच ते सतवून राहिले म्हणते ती. मग काही खादोडेला पैसे दिले नाही त्याई ना. यायचा गेम केला त्याने 100%. असं आहे का ते? लक्षणराव आला का लक्षात? तर बरोबर त्यानं पूर्व नियोजित प्लॅन आहे द्यायचा. अगोदर पैसे उपसून घेतले, रातोरात आंबा उतरला, दुसऱ्या दिवशी बिलकुल एकवाक करून मोकळे. आलं लक्षात आता, हे स्टोरी समजली मुले. फक्त आपल्याला आता त्याला रंग्यात पकडणं आहे. कारण की तसं आपण म्हणू नाही शकत. तर त्याच्यासाठी आता तुमचं सहकार्य लागेल आता लक्षणराव आपल्याला. तू म्हणशील तसा बी आज त्याचा प्लॅन आहेच काहीतरी. ते म्हणे ना की बा मामा लुटेरे आजही काहीतरी गेम करणार आहे. असं म्हणलं बा, असं तसं आम्हाला सांगितलं त्यानं फोनवर. म्हणजे याचा अर्थ ती आज बी काहीतरी कोणाचा काही ना काहीतरी उडवणार आहे. चटक लागली की माणूस करतेच ना ते. आता 2 वेळ झालं, तिसऱ्यांदा अजून करतेच ते काहीतरी. म्हणून त्याला रंग्यात पकडासाठी काहीतरी प्लॅन आपल्याला करायचा आहे. आता मामा लुटरे तुम्ही एक फोन करून द्या त्याला. मैं कुछ बडा करणेवाला हो, म्हणजे त्याला वाटते की गड्या चला अजून आज काहीतरी करा, लोक ते कुकडे तरी गुंतून देते ते आपल्या कामी राहते. तर म्हणलं लक्ष्मण भाऊ तुम्ही थोडेसे उशिरा या, काऊन की आंबा जर चोरला त्यांना तर फाट्याहून जाच लागते त्याला एखाद्या ट्रका गिरकात घेऊन. तर बरोबर लक्ष ठेवा आणि बरोबर रंग्यात पकडायचं आपल्याला. तसं मी गावातच देवदास भाऊचा फोन आलता मला, पण मी त्याला हो काही म्हटलं नाही. पाहिन बा म्हणलं जमते का नाही, कारण की मग वार्ता लिकीच होती. बरं तसं करू मग नाही का? मामा लुटेरे फोन लावून देते बरोबर. मी बरोबर त्या फाट्यावर बरोबर लक्ष ठेवते त्याच्यावर. ठीक आहे, काही वांधा नाही. तू बाकी समय मग. ओके. चूक कुठं झाली? चूक आमच्याकडे झाली का? आमच्याकडून काही चोरून नेलं का त्यानं? मग काशीनाथ भाऊ बबन भाऊ इथून त्यानं चोरी करून नेली आंबे एवढे मोठे, तरी राजा तुम्ही काही करू शकले नाही. आम्हाला म्हणता की असं करा तसं करा, इकडे फिर तिकडे फिर, काय फायदा झाला? मारती तू तिथं असता थांबलाय नसता. हे थांबले तरी कमीत कमी. हे थांबले, यायनं त्याच्याशी सामना केला. पण त्याच्याजवळ कसं हे असते ना, साहित्य असते ना, आपल्यापासून नसते ना तेवढे. म्हणून लट्टावली. मी गेलो का नाही, मी बी सामना केला. पण ते कसं आहे 4 जण आणि हे 2 जण त्यानं बांधून ठेवे. मी काय करू शकणार एकटा? 4 माणसाची पाठ पाहिजे का म्हणून? मग परिस्थितीनुसार असते माणसाला मारती. तू थांबला नसता भाऊ, आम्हाला माहीत आहे ना. जाऊ दे ते आता. जिकरीनं आपलं कसं तरी जीव वाचला आमचा तिघाचा, हे लय झालं. पण हे बा तुम्ही अर्धे जण कोणी मोबाईलात कोणी कायच्या ड्युटी बरोबर करा गड्या तुम्ही. आता आजची तरी ड्युटी हुकली नाही पाहिजे. आज त्यानं अजून आपल्याला आता काय म्हणते काय नाही असं मला त्याच्या गोष्टी ऐकल्या त्या गाडीतनी मला टाकून नेलं होतं की बा आजही मी रात्री काहीतरी गेम करणार आहो. बापरे, त्याचा सराच्या खंदीला पैसे त्याचा साहेब पा म्हणला आहे. डबल फोन आला त्याचा आता. उचला तुम्ही उचला. हळदी करू नका, स्पीकर ऑन ठेवा आणि चला बोला त्या संग. आता काय बोलते ऐकाच तुम्ही आता. हॅलो, बोला बा बोला. काय म्हणता आता? काय आहे म्हणला आज आता? समझे ना, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, रात में आंबा चुरा के भागने वाले को मामा लुटेरे कहते हैं. समझे ना?
आंखों के सामने आंबा लेके गए लेकिन तेरे को पता नहीं लगा, समझे? पूरे रामपुर वाले बिल्कुल हपचक नान नाही करायचं भाऊ. 12 घाटाचं पाणी पिला म्हणलं. लुटेरे म्हणजे लुटेरे. बिन आंबा मी चोरला नाही कसं काय बरं. हो समजलं वाटते याले नाही का. हो बहुतेक आलू पोंग्यानं वार्ता दिली याले. जाऊ दे आपलाच फायदा यायची. अरे बापरे काय म्हणते ते, काय म्हणलं धमकी देऊन राहिला ना. मग काय ऐकून नाही राहिला तू स्पीकर आहे ना. हॅलो मग आता जाऊ द्या ना भाऊ, आता निपटलं ना म्हणलं. नेला आंबा बस झालं. पैसे झाले ना वसूल तुमचे. अजूनही तुम्ही काय राजा म्हणलं त्या शिवलालले नेलं पकडून. काय धमकी दिली म्हणते आजही काहीतरी बळा करणेवाले बोलते. पैशाचा विषय नाही माझं. हो तुम्ही मला पैसे दिले नाही रामपूरवाल्यानं. हो त्याच्यानं मी तुम्हाला आता कसे दणक्यावर दणकेच देणार आता. हो आज संध्याकाळी पाय तू. हो तयारीत राहा अजून आज. सतर्क राहा. सावध राहा, सतर्क राहा. बाबा ठेवला ना फोन तर आता. हो आज काय करते काय मित्राचे आता. चांगली धमकी दिली अजूनही. आता हे बा शांताराम भाऊ, आता त्याचं टार्गेट आहे तुमच्या म्हशी. हो 100% म्हशी उडवते ते. 2-3 तरी लांबवतेच ते. उद्या आपल्याला कोट्याची सुरक्षा करणं महत्वाची आणि तुमची बस, बाकी काही अडचण नाही. 100% आता वावरात काही नाही माया. हो आता 100% माया म्हशीला झोडपा देते ते. 1-2 म्हशी तरी लांबवतेच ते. हो आज आता सुरक्षा चांगली द्या गड्या. शांताराम भाऊ आता चिंताच करू नका. ढाण्याबाग तपला आता मी सांगतो तुम्हाला. आज त्याला असा धुनकतो ना असा दणके देतो ना आज. तुम्ही फक्त या कोट्याची सुरक्षा ठेवा. आम्ही गावातून ते अंदर फक्त घुसला की बस झाला. त्याचा कार्यक्रमच करू आपण आज रातचा ना. गेम तर आता लोक झाला असता रे, पण ही आता झाबरू नाही म्हणून राहिला ना. नलून फोन केला सकाळी. तर तिचा फोन आलता की त्याचं जमत नाही म्हणून 2-3 दिवस. नाही तर बा हो याले पकडलं असतं लुटेरीले. आहे ना तुम्ही काय घेऊन राहिले. झाबरून नाही आला म्हणजे मग आपण नाही का. मग मी हाव ना ढाण्यावाग असल्यावर तुम्ही काळजी नका करू. जोपर्यंत ढाण्यावाग जिता आहे तोपर्यंत रामपूरला कोणी धक्का लावू शकत नाही. आज त्याचा कार्यक्रम करतो म्हणजे करतो. ओके तर ठीक आहे ना. मग आजचं नियोजन करून घेतो आता बरोबर. फक्त आता म्हशीवर टार्गेट ठेव आणि म्हशी गेल्या नाही पाहिजे. आणि शांतारामची सुरक्षा, 2 गोष्टी आता आपल्याला महत्वाच्या आहे. नलू मॅडमचा काही विषय नाही, तिची आई तिथं आहे. त्यामुळे काही टेन्शन नाही. चला आता एवढं पाहतो आता फक्त. ठीक आहे ना. तुम्ही सगळे बोलवून इथं, नाही तर मग कसं एखाद्या ठिकाणी बसू. तिथं त्याला नियोजन सांगून द्या. शांतारामले बोलवून आणतो नाही का. चला मग पाहू आता उद्या काय होते. ओके बस करणार राजा आता. तू राजा खाली फालतू वाढून राहिला नाही. 25,000 कमावल्यानंतर शांतारामच्या आंब्यात नाही 5-5 आम्हाला देतो म्हणतो ना. मग जाऊ दे ना आता. अजून काय वाढवतो त्याच्या घरात सुरक्षा आणि हे ते. करते धरते आपणच होणार येतले फालतू. आपण हाती लागायचं बसा लागं. हो ना मी बी मोडमाळच करू राहिलो होतो ना, पण त्या लुटेरीनं फोन केला ना ऐन वक्तात नाही. आता त्यानं कसा काय आता धमकी दिली हे समजून नाही राहिलं. आंबा आपण नेला, आपण चोरला, सर आपण केलं आणि ते क्रेडिट घेऊन राहिला की बा म्या केलं सगळं. म्हणजे किती पागल आहे ते. त्याचे डोहात पाय चालले आता. हो हातानं ते अटकून घेणार आहे. एक दिवस आता रिपोर्ट देईन शांताराम. हो मीच द्यायला लावीन समजा की बा हे धमक्या देऊन राहिला आणि यानं हे आंबे चोरून नेले. आणि एखादा 12 महिने 2 वर्षासाठी चालला ते नंतर. काही गरज होती का फोन लावायची. त्यानं चोरला नाही, काही नाही. आलू पोंग्यानं फोन केला असं आणि त्याला वाटलं द्या धमकी. आपणच केलं बा. बेवकूफ आहे ते. लुटेरेला का अक्कल आहे का बे. मग तो एवढा अक्कल नाही का ते. अकलीच्या बाबतीत लय मागाय माहिती आहे. तर पण आता आपल्याला काय करावं लागेल. त्यानं म्हणलं तसंच करू दे आता त्याला. हो 100% मला वाटते आज ते काहीतरी करते वाटते. हो आता लोक तर नाही केलं, पण आज ते काहीतरी म्हशी उडवते, नाही तर काहीतरी करते ते. हो त्याची गाडी म्हणा, त्याची बैलबंडी म्हणा, काहीतरी लांबवते ते. हो तर ते करू दे त्याले आणि आपण बरोबर आपलं काम चालू ठेवू आपण. कोणतरी बुवा आता झाला ना त्याचा आंबा झाला. आता भैमुग आता काढता का रातच्यानं उपटून ते नेता काही काले ना. आपल्याला आता दुसऱ्याचा आंबा असं आहे ना. आंब्यात नाही बजेट बसून आला सध्या. आपण काय करू आता. हे शांतारामचं जाऊ दे. मुंगशाचाच घेऊन जाऊ. मुंगशीरामचा मारत्याला चरळ करेन त्या मीटिंगमध्ये. त्याला दणका देऊन देऊ. हो बा म्हणजे कसं आहे त्यानं तिकडे राहू दिलं तर बा इकडे दणका दिला. आता लक्ष सगळे लोकांचं आहे तिकडे शांताराम घनगणेची इकडे. आता आपण दणका देऊ मारती धुट केले. विषय संपला. आपल्याला काय करायला लागते पैशाची मतलब. पण मग आम्ही कसं काय म्हणलं आता. आमची ड्युटी जर तिकडे लागली तर तुम्ही काय येता मी सांगतो द्यायले. त्याचं अंग ठणठण करून राहिलं म्हणतो. काल झोडलं म्हणतो द्यायला. तुम्ही झोपून राहा घरी जाऊ ना. नंतर बरोबर वावरात येऊन पोहोचा. मी येतोच बरोबर हिशोबाने. जमलं मग. हो काही वांधा नाही. मग समजा मारती धुटकेचा आंबा लांबवायचा आज. आंबाला मजा. हो चांगला आहे. त्याचा बी कमीत कमी 15,000 मरण नाही. मग कमाईच करून घेऊ आता. हे आंब्या सीझन आहे बिलकुल मारूनच घेऊ. म्हणून तर म्हणलं आता जराशी आंबे राहिले फालतू उतरून न्यायचा तर बसा लागा नाही का. चल मग ठीक आहे आता. हो आम्ही येतो बरोबर हिशोबाने. तुम्हाला फोन करतो. चला लागा काम कामी. मी पोट्टी लावून देतो बरोबर तिथं. हो शांतारामच्या खोट्या गिट्या जोड. सगळं गाव देतो इकडे गुतून. आपण चालले जाऊ तिकडे. जा आता घरी. आला बा एक खेपचा. मी आता म्हणलं काय माहिती आज येते का नाही. अरे काय राजा काय कुठं होता 2-3 दिवस. आता काय कुठं जातो काय जातो आता माय मले माहीत. ते कसं नसते सांगतात सगळ्या गोष्टी. काहून काय विशेष काही काम आहे का. काम अरे बा तिकडे युद्ध पेटलं नाही पण गावात पेटलं ना राजा. मामा लुटेरे लस तंग करून राहिला ना. मग इतकी सिक्युरिटी ठेवली म्हणसा सांगतो तुला काल रात्रभर. तरी आंबा उतरून नेला त्यानं. मग हो ते काशाले त्या बबनेले बांधलं आणि ते आंबा घेऊन पळाले. अगोदर आता कोण चोरला काय चोरला. 2 चोऱ्या झाल्या आंब्याच्या. रातोरात उतरून नेते धमकी देते. काय करा सांग आता.
आता त्याला आपलंच गाव दिसलं का आता? अरे काय सांगूच नको ना, शांताराम घनगणीच्याच मागायला गेलाय ते. मग काय मग म्हशीच नेतो म्हणे त्याच्या. हो म्हणून तर काल सिक्युरिटी ठेवली, पण तरी शेवटी शांताराम भाऊचा आंबा नेलाच. बरं मग आता अजून आज काय आहे आता? आता काय करते काय सांगा, आता ते त्याचं काही सांगू शकत नाही ना. आपण किती काही सिक्युरिटी ठेवली हो तर ते काय काही करत सांगता येत नाही. म्हणून म्हणलं बा आता याचा खाडा निवाळा करतो या मामा लुटेऱ्याचा, होय का काय होय कोण होय. हे म्हणजे कसं त्याला फोन लावला आम्ही लुटेरेले, म्हणलं भाऊ तू काही अगाऊपणा करू नको. ते म्हणे मी आलोच नाही म्हणे चोरी करायला. मग आता काय म्हणा, काशा बबन्या हे ते सांगून राहिले की बा आम्हाला बांधलं म्हणते, चौक आलते म्हणे ते. असं असं हो का? बरं पाहा लागेल जरासं, काहीतरी पाणी मुरून राहिलं वाटते याच्यात बहुतेक. तेच म्हणलं CID बाहेर घेतोय, लवकरात लवकर त्याचा काय खाडा निवाळा करून टाक. पहिली चोरी, दुसरी चोरी, अजून आता आज काय करते. सगळं याचं म्हणजे क्लिअरच करून टाक मॅटर. बरोबर, ठीक आहे ना, काही हरकत नाही. करतो मी त्याचा बरोबर अभ्यास करतो. मला थोडंसं माहिती घेऊ द्या आता. हो आज हाऊस मी इथं, काही विषय नाही. ठीक आहे. हो ते पाय आता आज रातच्यानं काय होते काय नाही. तर याच्यानंतर मग कसं उद्या तू CID बिलकुल सुरू करूनच दे. हो ते काय कोण होय क्लिअर मॅटर करून घे. हो ना, बिलकुल काहीच विषय नाही. आता हो लागतो मी कामोकामी. हो काही हरकत नाही. पण मी आता म्हणलं आम्हाला वाटलं येतच नाही म्हणून तू. हो पण आता वाट पाहिली तू म्हणे काही सांगता येत नाही, आलं तर येऊ नाही जाईन. हो तर ते पाय ना जरासं बा, काय ते शांतारामच्या भोवती लय आलं ना, ते मामाला लय तंग करून राहिला. त्याचा लावणं बंदोबस्त ते सांगणार होत तुला मी. त्याच घरात हो ना, सकाळी नलूचा फोन आला आणि त्याच कामी लागलो मी. पूर्ण खोल फिटिंग झालेली आहे, फिल्डिंग लावलेली आहे. फक्त आता त्याचा निकाल काय लागते हो ते जी वाट आहे आता. हो तर तुम्ही सकाळ धीर धरा. सगळं बरोबर होईल. हो काय वाढत आहे ते सगळं समजणारच आहे. असं आहे ते नाही का? बरोबर, मग सापडतेच समजा नाही का, लुटेरे आज हाती लागतेच समजा. पण आता काय होते तर मामा लुटेरे निघते का तिसराच निघते कोणी. हो समजणारच आहे. थोडंसं धीर धरा आता. हो येतेच लक्षात. बरं पाय बा काय करतो तर मग. हो पाय तो सकाळ वाट काय होती तर.